विस्ताराचे आपण पूर्ण केलं होतं. 10-15 वर्षांमध्ये सेवालाल महाराज जयंती सुरू असते हे की 8 वर्षांनी 5000 लोक दरवर्षी वाढत जाईल आणि आपण दरवर्षी वाढ आपण करेलच. सेवालाल महाराजांविषयी जर बोलायचं होतं आपल्याला आपल्या हातात वगैरे तो सेवालाल महाराज ही विज्ञानवादी कुठे अंधश्रद्धा किंवा आपण जे संविधानावर समता बंधुता हे सेवाचे उल्लेख 22 और तत्व जे आहेत वो 22 तत्व में केलं होतं. वो आज 350 वर्ष आंगाई पर्यावरणवादी, जंगल सुरक्षा, निसर्ग पूजा, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन न करू आणि समानता आपण तुला भोग होता. आपण भोग फक्त आपल्या धर्माविषयी किंवा वैयक्तिक केली वाचायला नाही. आपण जीव जंतू वाचत, झाड पाले वाचत एवढं सेवा उल्लेख करायचा. सेवालाल महाराज 22% एक शेती महत्वाचे वाचत तो ही जे आपण एकता कारण जमेल होता तो एकतामुळे आपण देखो ना. आता ते एक उदाहरण केलं समजा गद्दार नाही राठोड आहे 185 मध्ये किती वेळ पराभव होतो. अरे थोडा सुरू सांगा आणि विशेष तो फक्त गोरमाटे तांडेमाची तुम्हाला मतदान पडायचं की कसे सेवालाल महाराज काही केलं ही एक आपण क्षण देखील आपण देखू लागायचं आणि देखील चावायचं ही एक माझी विनंतीच. आणि जर देखील समजा 10% जनसंख्या येत आहे, 10% मतदार येत आहे, फिरून येत आहे. आपण सत्तावर जे काही वाटायचं હું 1% બી છે. દેવીદાસ બહુ 30 વર્ષથી કામ કરું છું, 30 વર્ષથી 40 વર્ષથી કામ કરું છું. ન્યાય મળો आपण पण विचार करायचा होतो. आपण सत्ताने वाटायला येतो आपण एक मी माझे संदेश आणि माझे तुम्ही विनंतीच आपण जे आपण सक्तीचे ठिकाणी एसटी आरक्षण सर्व आपण दर्शनाचा वचन माध्यम माहिती म्हणजे आपण ही लढाई सर्व लोक आंदोलन आणि सहकार्य करून विनंती करतो. आपण आवडते इलेक्शन हेरमाई समाज माहिती जनजागृती यांचा होतं वजी इलेक्शन हे घेतलं आपण लावे हे घेतलं आपलं गव्हर्नमेंट परफॉर्मन्स व्यवस्थित महाराष्ट्र समाज बांधण्यानं पत्रकार बंधूंना सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्हाला माझी भाषा समजून घेणं घ्यावं लागेल. त्यामुळे मला दुसरी दोन्ही भाषेमध्ये एकदाच सांगता येणार नाही. तर आम्ही आता जे काही आज इथं जमा झालो आज सर्वांनी आम्ही एकत्र ही शपथ घेतो. आम्ही सर्व असं ठरवून घेतो की यानंतर समाजात सेवालाल महाराजांनी जे काही आम्हाला 22% सांगितलेले आहे त्याच्यामध्ये पर्यावरणाचं असेल, पाण्याचं महत्व असेल, त्याच्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनाचा असेल, शेवटचं जे काही आहे एकता समाज एकत्र राहणार रेड करा एकत्र तो आपण ही ठरत आहे. मग माझी शब्द संपवतो आणि एक कार्यक्रम होतो. चंद्रसेन पाटील, धोके साहेब, डॉक्टर सुनील धोके साहेब, महाराज सेवालाल महाराज यांची उपस्थिती करत आणि मग माझी शब्द संपवतो. जय हिंद जय
बंजारा समाजाचे धर्मगुरू संत श्री सेवालाल महाराज यांची 287वी जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कंधारमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी करत आहोत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी तांड्यावरच्या आमच्या माता भगिनी बंजारा जो आमचा भूषण आहे, जो ड्रेस आहे, जे आमचे ड्रेसेस आहेत ते परिधान करून या जयंती महोत्सवामध्ये त्यांनी सामील झालेले आहेत। त्याचबरोबर जर आजच्या जयंती उत्सवामध्ये जर पाहिलात तर आमच्या तरुणांचा उदंड असा प्रतिसाद या जयंती महोत्सवात तुम्हाला पाहताना दिसणार आहे। आणि या जयंतीच्या माध्यमातून आम्ही एक बंजारा समाज भद्रमुठ करून दाखवतोय की येणाऱ्या काळामध्ये सरकारने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं पाहिजे आणि गोरगरीब जे शेवटच्या टोकाला राहतोय बंजारा समाज, त्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या सरकारने आणि प्रशासनाने करावं, अशी या जयंती उत्सव समितीच्या वतीनं आमचं सरकारकडे मागणं आहे। माझं सरकार आज कंधारमध्ये संत सेवालाल महाराज जयंती ही फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। आमच्या समाजाच्या माता भगिनी व तरुण बांधव व ज्येष्ठ आमच्या समाजाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आज मोठा उत्सव साजरा करत आहे। आणि बंजारा समाजाच्या मी एक जयंतीचा कार्यकर्ता म्हणून तिथं आमच्या आव्हानाला विनंती देऊन असा उदंड असा जनसमुदाय आज कंधारमध्ये उसळला आहे। आणि बंजारा समाजच नाही, आणि या जयंतीमध्ये सर्व समाज, बंजारा समाजच नाही, सर्व धर्मीय समाज आज या जयंतीमध्ये हजेरी लावून या जयंतीचा शोभा वाढवली। त्याबद्दल मी एकदा पुनश्च एकदा सर्व समाज बांधवांचा आभार मानतो आणि सर्व पत्रकार बांधवांनी बी या जयंती महोत्सवाला कव्हरेज देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। त्याबद्दल मी सर्व मीडिया, प्रिंट मीडिया, पत्रकार बांधव यांचा सर्वांचा मी आभारी आहे। सेवालाल महाराज की शिमगा होळी आमच्या पाण्यावर असे गवळी असे कोपरा घालून शिमगा खेळतात। आमच्या बंजारा समाज 3 प्रांतामध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा देशभरामध्ये आमच्या सेवालाल महाराजांची जयंती साजरी करतात। आमच्या बंजारा समाजामध्ये हे मोठा सण सेवालाल महाराजांचं अवतारी तपस्वी रामराव बापू गादीपती होऊन गेले, त्याच्यानंतर बापूजी महाराज सुद्धा आता गादीपती व्हायचं। आमचे सेवालाल महाराज एवढी भक्ती आण खात गेले नाही, आण भक्षण करत गेले नाही, आण हे परब्रह्म आहे, आण हे परब्रह्म आहे म्हणून ते देवाचा अवतार आहे म्हणून आमचं सेवालाल महाराज आल्याला भक्षण केलं नाही। रामासंकट फळ खाले, रामासंकट सुरुवात केल्यावर महाराजांचा जन्म झाला आणि त्याचा अवधी पुनरुत्थान सेवालाल
संत सेवालाल महाराज यांची आज कंधार शहरामध्ये मठामध्ये जयंती उत्सव निघालेला आहे. त्या उत्सवात आपण सामील आहात. काय सांगणार आहात महाराष्ट्राला? नमस्कार, जय सेवालाल. आज कंधार शहरामध्ये जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं कंधार आणि लोहा तालुक्यातील बंजारा बांधवांनी भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी मिरवणूक काढलेली आहे. ही शोभायात्रा दरवर्षी या ठिकाणी बंजारा बांधव कडून काढली जाते आणि या शोभायात्रेमध्ये बंजारा समाजाची जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे, मग त्यामध्ये लेंगी गीत असतील, आमच्या बंजारा महिला जे आहेत ती पारंपरिक आपल्या वेशभूषेमध्ये जे गीत गायन आहे यासह ही शोभायात्रा या ठिकाणी निघते आणि या शोभायात्रेचं आकर्षण ही पारंपरिक वेशभूषा आणि बंजारा संस्कृती ही या शोभायात्रेमध्ये दिसते. म्हणून या शहरामध्ये अशी वर्षातून एकदा निघणारी ही भव्य जन्मोत्सवाच्या निमित्तानं ही भव्य शोभायात्रा ही आकर्षक शोभायात्रा असते आणि आज ती या ठिकाणी कंधार शहरामध्ये निघालेली आहे. सर्व बंजारा समाजातील ज्या नायक, कारभारी, हसाबी, नसाबी आणि सर्व युवक, तरुण जे सामील झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत, सर्वांना मी संत सेवालाल महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि अशा पद्धतीनं बंजारा समाज हा वर्षातून एकदा या शहरामध्ये एकत्र येत असतो आणि बंजारा समाजाची एकी जी आहे, परंपरा आहे, यातून हे चित्र या ठिकाणी दिसतं. म्हणून सर्व समाज एकत्र येत असतो. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये अखिल भारतीय बंजारा समाजाचं कुलदैवत संत सेवालाल महाराज यांची या ठिकाणी जयंती फार मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होत आहे. कंधार तालुका आणि लोहा तालुका अतिशय डोंगराळ आणि दुर्गम भाग आहे. या डोंगराळ भागामध्ये वाडी तांडा म्हणून बंजारा लमाण समाजाची फार मोठी वस्ती आहे. या वस्त्यातून तांड्यातून युवक असतील, वृद्ध असतील, या कंधार शहरामध्ये जमलेले आहेत. आपण बघू शकता की कंधार शहरामध्ये हे सगळे लहान लहान मंडळी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या उत्सवासाठी आनंदाने सामील झालेले आहेत. आता माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की जनसमुदायाचा माप या कंधार शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे. बाजूलाच उजव्या हाताला कंधारचं पोलीस स्टेशन असून कंधारचे पोलीस निरीक्षक या ठिकाणी चंद्रकांत जाधव आहेत. डॉक्टर अश्विनी जगताप डीवायएसपी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे. आम्ही या ठिकाणी बातमी कव्हरेज करण्यासाठी आलो असताना या ठिकाणी सर्वच या ठिकाणी उपस्थित सेवालाल महाराजांच्या अनुयायाच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत आहे. आज या ठिकाणी कंधार तालुक्यातून एक साधारणतः 100 तांड्यावरनं या ठिकाणी पब्लिक जनता सेवालाल महाराजांचा जयघोष करण्यासाठी शहरामध्ये दाखल झालेली आहे. लालो रे लाल सेवालाल या घोषणेने कंधार शहर अतिशय दुमदुमून गेलेला आहे. आनंदाच्या